त्या उपाधीने युक्त मी आहे असं. हा स्वाभाविकता हे काही शिकून नाही बरं का. त्याला काय म्हणायचं स्वभावताच. जसं वारा स्वभावताच वाहतो, अग्नी स्वभावताच गरम आहे, तसं प्रत्येक जीवाला कळतं ज्या उपाधीमध्ये ती कळण्याची व्यवस्था आहे, आकार आहे, कृती आहे, व्यक्ती आहे, तितक्यालाच तो स्वतःला मी समजतो, तसं समजतो. म्हणून सजाची जर भेटला आपल्याला तर आपल्याला एक तर अनुकूल आनंद होईल, नाही तर प्रतिकूल असल्यावर दुःख होईल. कोणता? मानवात माणूस भेटला तर कोणा कुठलाही असू द्या तो म्हणते की आपला आहे, आपल्यासारखाच. असन चीन मधला, असन अमेरिकेतला, पण कसा आहे ते कुत्र मांजर जर आपल्या समोर आलं ना तर त्याचं ज्ञान होत नाही का ते आपल्यासारखं वाटत नाही, आपला वाटत नाही आणि आपल्यासारखं वाटत नाही. आणि मानव आल्यावर आपलं वाटत नाही का आपल्यासारखं वाटत नाही. मामान काका भेटल्यावर आपलं वाटत नाही का आपल्यासारखं वाटत आपला वाटतो नाही. पण आकृतीने तो माणूस पण ह्यो मामा आहे ना, आपला मामा आहे रे. आणि बाकीच्या देशामध्ये दिसायला नाका डोळ्यांनी ना आपल्यासारखा नाही का आपला नाही, आपल्या आपल्यासारखाच आहे. भारतीय भेटला तर तिथं सुद्धा भारतीयकडचं जर भेटला तर तिथल्या आपले गेलेले लोकांना लय आनंद होतो. म्हणजे आपल्या देशातला आला. मुंबईला सुद्धा तसंच आहे. तिकडचं कोणी गेलं ना, हे आपल्या आपल्या गावातले आले ना, हे तिकडचे किती जरी मोठाले असले तर आपले वाटत. थोडक्यामध्ये आकृतीला धरूनच मी आहे अशी एका जन्माची समजूत आहे का अनेक जन्माची. म्हणून अजून सुद्धा पहा, कुत्र असो मांजर असो, मांजराला मांजर दिसलो का टो करतो. कुत्र्याला जनावर असू द्या काही असू द्या काही होत नाही, पण कुत्र्याला कुत्र असलं की टो कर. आणि ते आपल्या परिचित असले की गोंडा बोलतो. आपल्यापेक्षा कमजोर असली की आपली शेपूट टाईट करतो, त्याला भुकत होते गुरकत होते. आणि त्याच्यात ताकद जर जास्त दिसली आवाजात आकारात शरीरात ती शेपूट काय करताय आणि पुढी पुढे पळतो का माग माग सरकत. त्याच्या भुकण्याचा बी आवाज फरक आहे. भेण्यात भुकणं वेगळं आणि शहाणपणात भुकणं असंच आहे. आपलं बी सगळं आपलं बी भुका भुकीचे समजायला माणूस, पण चुकीचं म्हणल्यावर काय आपण म्हणते का भुकायला का बसू. बोलण्याला सुद्धा भुकणंच म्हणते. सांगायचं तात्पर्य म्हणून इथं मी आहे असं वाटतं, मी सतत आहे असं वाटतं, मला इथं ज्ञान होतं असं वाटतं, आणि अनुकूल प्रसंग आला की मला आनंदित झालो, मी आनंदित आहे असे वाटतं. पण कुठं इथं. आणि ब्रह्म कसं आहे व्यापक आहे. त्या व्यापक ब्रह्माशी ह्या प्रत्येक आत्म्याचा अभेद कसा. ते तर व्यापक आहे आणि आपल्याला तर वाटतं परिचिन. पण कसं आहे हे मागच्या श्लोकामधून आपण काय केलं पाहिले. ग्रंथ खूपच अधिकाऱ्याकरता म्हणा, साधकाकरता म्हणा, किंवा समजून घेण्याकरता म्हणा, किंवा निश्चय नाही झाला त्याच्या निश्चयाकरता हा काय आहे गोष्टी त्याची लक्ष्मण कवींनी मांडणी केलेली आहे. त्याच्यावर टीकाकारांनी बी उत्तम टीका केलेली आहे, पण संस्कृत मध्ये केलेली आहे. आणि ते समजावं म्हणून साखरे महाराज काशीला राहून आले. विनायक महाराज आहेत ना, त्यांचे वडील. आपण कसे आपलं पोरग जर भजनाला लागलं ना, काय पट्ट्याला फालताडणार लागलं. एवढं मोठं दुकान आणि एवढं मोठं घर सोडते का कुठे निघालं, भजनाला निघालं. आणि ते धंदा कसा आहे माहितीये का, हे लोक असे काही म्हणतात ना, भजन करणं हे करणं
त्यांना हात लागला भिकार चोर, त्यांनी का पैसे भेटायले का घर चालायलं, आणि याला काय लागणार वाजवायला का कुटायला म्हणजे समजूत न झाल्यामुळे ते तसं वाटत. तसं म्हणते. आणि काही आलटे पलटे धंदे इडीची दुडी करून मुलांना हा आमचा पोरगा मला हुशार आहे, म्हणजे तसा असला तर हुशार, आणि हो भजन करू लागला तर हे भजन करणारा कुल उद्धारी, आणि ते वाईट काम करून पैसे कमवणारा कुल नरकात घाली. पण परंपरा कशी झाली समजून दोन पोरापैकी जर असे दोन पोरं असते एकाला काय म्हणणे, कोणाला पैसे आणतो त्याला, टाळ कुटणारा आणि जो भजन करणारा त्या बरं मला 4 आणि मी हे असं सांगायचं तात्पर्य इथंच वाटतं. पण मी व्यापक आहे. ब्रह्मशास्त्रात काय सांगितलेलं आहे, काल चिंतन केलं ब्रह्म महाकाश कसं आहे, सर्वत्र आहे, त्याच्याशी याचा ऐक्य कसं होत. हे चैतन्य ते चैतन्य, पण काय तर त्याने ते युक्ती वापरली की दूर देशामध्ये चंद्र आहे, सूर्य आहे, ध्रुव तारा आहे, नक्षत्र, असं आपल्याला त्याचं ज्ञान होत नाही का डोळ्याने. मग त्याचा अर्थ आणि त्याला ज्ञान होतं का ते आपल्याला ज्ञान होतं, आपल्याला ज्ञान होतं म्हणजे त्याचा अर्थ आपण चैतन्य, आणि त्याची ज्याला ज्ञान होत नाही म्हणजे अचैतन्य. आता शरीर सुद्धा चैतन्य म्हणजे वाटतं का ते स्वभावाने वाटत. हा ह्याच्यामध्ये जीव असल्यावर ज्ञानाचा व्यवहार होत असतो का हे असल्यावर, जीव असल्यावर हे असल्यावर होत असेल तर मग त्यांनी सुद्धा म्हणायचं हळू लागलं होणार रे, मांडीवर छातीवर दबलीन ती छाती असं म्हणेन ते कोण, ते का म्हणत नाही. आणि इथं का म्हणण्याचा व्यवहार होतो, इथं म्हणण्याचा व्यवहार इथं म्हणजे याला सजीव म्हणायचं, याला काय म्हणायचं, आणि त्याला काय म्हणायचं निर्जीव. आता हे निर्जीव नाही का निर्जीव वाटत नाही, पण आता इथून पुढे असं लक्षात आलं पाहिजे हे सजीव असताना सुद्धा कसे बड वाटत नसून सुद्धा कसे हे नाव सुद्धा गाडू वाट ना, चर्चा सुद्धा करू वाटा ना, करू लागलं तर म्हणजे काय बोललेले हो थोडा थोडा नवरात्र चालू असे. म्हणून इथला जो जीव आहे ना तो चैतन्य असल्यामुळं न्यायशास्त्रामध्ये असं सांगितलं हनुमान यत्र यत्र चैतन्यत्व तत्र तत्र हा यत्र यत्र धूमत्व ते नका का तुम्हाला येत नाही दिसाना आईचा, अष्टमीला होत ना ते, अष्टमीलाच असत ना यज्ञ, ते नका का आपल्याला यज्ञ दिसाना, पण घोरी धोपण निघलं ना आपण म्हणलो यज्ञ त्याला का सुरू म्हणे ते धोपण वरी दिसायला स्वाहा स्वाहा कुठं, मग यत्र यत्र धूमत्व तत्र तत्व अग्नित्व वनी विकळ नाम आग्नित्व. एकदम म्हणलं वनी म्हणजे वंत कुठे, वंत आम्हाला दिसन. वनी शब्दाचा अर्थ संस्कृत शब्द आहे त्याला अग्निमय. यत्र यत्र धूमत्व, धूम म्हणजे धूर, आणि वनित्व म्हणजे ज्या ज्या ठिकाणी धुपण निघायलं त्याच्या बुडाला अग्नी असल्याशिवाय धुपण निघत नाही. तसं यत्र यत्र चेतनत्व, आता यातले ते हाड मास का जे असन हे चेतन नाही, पण याच्यामध्ये ज्ञान कळायला म्हणजे चैतन्याची अनुभूती येईल ना. यत्र यत्र चेतनत्व, ज्या ज्या ठिकाणी कळण्याची व्यवस्था आहे म्हणजे तो जीव चैतन्य त्यालाच प्रत्येगात्मा म्हणायचे. प्रत्येगात्मा शब्द त्या विचारचंद्र दर्शन मध्ये जास्त आलेला आहे.
विचारसागर मग तेवढा शब्द नाही आला. म्हणून प्रत्येकाच्या ठिकाणी तो आहे. जीव सुद्धा हम्म. प्रत्येक ज्योत विष्णू आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. प्रत्येक ज्योत अग्नीची आहे. बरोबर आहे. आणि सगळा अग्नी मिळून एक एक अग्नी. अंगणी. त्याला म्हणायचं ब्रह्म, त्याला म्हणायचं आत्मा. आणि प्रत्येक ठिकाणी ह्या सगळ्या धरून बोलत असतात तर प्रत्येक आत्मा. आणि हे जड आत्मा म्हणायचं काय म्हणे, भूत आत्मा. हा ना आत्मा, त्याला कितीतरी काय होतं सांगायचं तात्पर्य की हे आपलं तर वाटतं मी तर आहे, आपलं तर वाटतं मी पूर्वीचाच आता आहे, पण आपल्याला मी ब्रह्म आहे. ब्रह्माचं ते म्हणते की त्याच्या लक्षणात हे बसना ना. अरे त्याने तर काल आपण असं पाहिलं की ब्रह्माला सुद्धा सचित व्यापक म्हणणं हे सापेक्ष आहे. त्याला काहीच म्हणता येत नाही. व्यापक कशा कुणाकडे बघून, आमचा हा मुलगा मोठा आहे, कुणाकडे बघून लहान मुलाकडे. लहान मुलं वजा असली तर मोठा मी नाही. मुलगा जे का मोठा मुलगा नाही मुलगा. म्हणून अमृतानुभवामध्ये ह्या गोष्टी टोकाच्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. आपण तर पाहिलंच नाही, ऐकून आहे. त्यामुळे अमृत, अमृत म्हणजे जे कधी मरत नाही असं जे ब्रह्म आत्मा, त्याचा तिथं अनुभव अनुवादला त्याने स्वतः घेतला आणि मग अनुवाद केला. आणि तो त्याचाच आहे. सगळेच आहेत. सगळेच आहेत. आपला आहे का त्याचं. सगळ्या जीवाचं स्वरूप तसं आहे. म्हणून तिथं सचित आनंद हे जे शब्द आहेत ना, हे तिथं सापेक्ष शब्द आलेले. बरं आहे. जडाची व्यावृत्ती म्हणून चिद म्हणून आले श्रुती. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले श्रुतीने चित का म्हणून आले. जडाची. आता हे वराड, हे नाही, हे वराड आहे. हे बी वराड आहे. पद धरल्याला लग्न लावायला आलेले कोण आहेत. पदर धरणारा ते हे धरण्याचा पदर धरणारा पोर. तुम्ही कधीतरी लग्नाला गेल्यावर असं पाहिलं का. तुम्ही लग्नाला गेल्यावर असं कधी पाहिलं का, एक विकून आघाव आणि एक विकून घाबर कशाला धरलेले. असं पाहिलं का, आई केलं का, पाहिलं. पोरं दिसते तुम्हाला का म्हातारे कमी दिसते. त्याचे लग्न व्हायचे असतील, झालेले नसतील, आणि ते सगळ्यात उच्च असतील. ते स्टेज केलेलं, वटा केलेला, आणि सगळ्याला ते पोरं दिसते. ते पोरग पलीकडून धरलेलं कोणाचं होतं, ते बापूचं नाही का ते. असं आहे का, चांगलं पोरग. सगळ्याला ते पोरग म्हणून ह्या पोरी पोरं बिगर लग्नाचे ना मुद्दाम लग्नाला पाठवते. कशामुळं ती नवरीच्या भाग उभे राहिली पोरगी कुणाची गाड्या बरी गाड्या बघा बरं जमत असलं तर असं सुरू होत. हे असे म्हातारे पोरं असो, पोरं असू का म्हातारी असो, पण वरहाड का नवरदेव, हे सांगा. नवरदेवाला नवरदेव म्हणून घ्यायचं नाही. त्याला शास्त्रामध्ये एक शब्द आहे पहा, निषेध अवधी. हे विवेक चूडामणी जो ग्रंथ आहे ना शंकराचार्याचा, त्याच्यामध्ये आले कोण मी उरला, निषेध करून उरला, त्याला काही म्हणायचं नाही. नाही का म्हणायचं नाही, त्याला म्हणता येत नाही. म्हणायले तर तुम्ही पुढच्याला पाहून म्हणायलेत का कसं.
अहो जाऊ द्या, ते ब्रह्म ते तर हे जाऊ द्या. अहो तुम्ही स्वतः तर एका ठिकाणी बसून असं ध्यान करून बसल्यासारखं नाटक करा. कुणाला वाटलं पाहिजे महाराज ध्यान करायचं, मला तुम्ही चिंतन करा बघा बल्ला काय. जाऊ द्या बाकीच्या भांगडी कशाला. कोणी म्हणून तुम्हाला विक्षेप करीन का? कारण काय करायला चिंतन करा. हे हळू. तुम्ही मनात काय करायचं त्याला कळायलं का? तुम्हाला कळायलं का? आपण चिंतन करा मग. तुम्हाला कळायलं. तुम्ही एकच ठरवा. तुम्हाला आतापर्यंत जो परिचय झाला तुमचा, ते कोण्या तरी संबंधाने झाला का स्वयंपरिचय? मुलगी म्हणते असेल तर मुला संबंधाने, तरुण म्हणत असेल तर म्हाताऱ्या संबंधाने. तुम्ही हे असं काय करायचं? आणि ते संबंधाने आलेले तुम्ही विचाराने काय करा, तैसे विचारता निरसन तर सोडून द्या. सोडून द्या म्हणजे तसं मी आहे असं म्हणणे सोडून द्या. नाही तर नाही नाही घेता येईल बाबा. कुणी सांगितलं भगवान महाराजांनी सोडून द्या. त्याच्या घरी जाऊन सोड चिठ्ठी करून देता बल्ला विचारा सोडा. नवर जो कुणाला कुणाकडे बघू आणि इथं आहे केलं म्हणजे सोडून द्या. सोडून द्यायला गेले लगेच फारकत असं नाही बरं का. ते विपरीत नाही त्याचं हे करायचं. सोडून द्या म्हणजे ते मला नाव आलेलं आहे त्या संबंधाने, पण मी तसा नाही, त्यो नाही तसा नाही. ते असताना का नसताना? असताना गाडीवाले म्हणत असताना पळावले गाडीवाले कोण? रामभाऊ. ते गाड्या हातात असताना सुद्धा म्हणा मला हे नाव आलेले. हे केळावाले मला, हे भंगारवाले मला, मास्तर, वकील, मामा, काका, सगळे नावाचे आले. काय करा आले माणूस नावाचे काळा गोरा नावच आले. सुखी दुःखी नावच आले. पाप पुण्यवान नावच इतकं तर नाहीच नाही, पण मी न बदलणार आहे हे सुद्धा नावच आलेले. काय सांगत बदलणार एवढे मी न बदलणार असून मला न बदलणार नाव आहे. मग न बदलणार असून मला न बदलणार म्हणायची काय गरज आहे? तितक्या पुरतं त्यांनी धरलेलं असलं तर धरलेलं असतं तर सोड म्हणायचं का आधी सोड म्हणायचं? हा तुम्ही धरलं मी दिसणार आहे, तुम्ही तर सोड पाणी कसे येतं? मग आता ते मी न दिसणार आहे असं समजून घेण्याकरता दिसणार बरं निश्चित सोडायचं का? बसं ना ते दिसणाऱ्याला दिसणार कळत नाही, दिसणार सारखं राहत नाही, न दिसणाऱ्याला दिसणार कळत सारखं राहत नाही. म्हणून म्हणजे मी कोण आहे मग? न दिसणारा न बदलणारा असल्यावरच कळन का कसं? दिसणाराकडे बघून न दिसणारा बदलणाराकडे बघून आणि जडाकडे बघून चेतन, दुःखाकडे बघून म्हणजे सचित आनंद हे सुद्धा पद माझ्या ठिकाणी आलेले. मी एक आहे का तीन आहे? एकच. ते पद कोणते? हे तीन झाले आणि मी आणि ते तिन्हीला कळायलेत का मला कळायले? तिला कळत नाही, मला मला कळेल. आणि ते तीन मला नाव आले नाहीत का? त्याच्यामुळे आले का? मला म्हणायची गरज आहे? गरज नाही. मला माळ जपायची गरज आहे? नाही. तुम्हाला मी विचारतो ताई, तुम्ही काय आहे तुम्ही जर रोज सकाळी स्नान गिन करून देवपूजा करतात तशी, हो देवपूजा करतात तशी हातात माळ घेतली जपण्यासाठी, आणि जे काय तुमच्या मालकाचं नाव आहे, काय नाव आहे? यादवराव.
असं तुम्ही कधी केलं का कम आहे आता नसलेला आहे नसलेला हा नसलेला आहे नसलेला आहे. आधी कुठं लहानपण होता नाही हो आणि शिकताना जरी नाव शिकलं असलं तुम्ही तरी पण ते यादवराव थोडून म्हणले रावाचे नाव घेते त्या पोरी काय करते रावाचे नाव नाव घेतात का त्यांना राव म्हणतात आणि तेच राव मग इकडे लावते यादव हा असं आहे. त्याचं नाव यादव आहे पण यांनी काय केलं राव लावलं. पण आता असं काही जपायची बरं इतकं पक्क झालं ते तसं तुम्ही सत आहातच जपायची गरज नाही मग सत कशामुळे म्हणायचं असताची व्यवृत्ती चित का म्हणायचं जडाची व्यवृत्ती आनंद का म्हणायचं दुःखाची निवृत्ती यासाठी तुम्हाला निषेध म्हणून शंकराचार्यांनी फार शब्द वापरलेले असतं मजा घ्यायची हो आम्ही मजा इकडे घ्यायलो कुणीकडे दुःखात जिथं मजा नाही आहे घरात लेकरात बाळात धंद्यात पाण्यात ते व्यवहार आपलं जीवन जगण्यासाठी ती व्यवस्था आहे का मजा घेण्यासाठी नाही मग आणि त्याच्यात धन्य समजण्यासाठी नाही इथंच आपलं घोडं पाणी प्यायले धन्य समजायचं आम्ही तिथं काय समजवलं त्याच्याने धन्य आपण स्वरूपाने धन्यरूप आहोत का उपाधी समज स्वरूपाने सगळ्याला कसं वाटतं हो कसं वाटतं उपाधी समज का बरं उपाधी सगळं बरं चाललं तर बरं हा. आपलं कह नाही बरं हा कधी बी आहे हो नाही कळालं तरी बरं आहे आणि कळालं तरी बरं आहे असं आपलं स्वरूप आहे म्हणून ह्या तीन गोष्टी एका एका प्रकरणामध्ये त्यांनी काय केलेले आणि शेवटीला 8व्या प्रकरणामध्ये ज्ञान सुद्धा खंडन केले काय केलं ज्ञानखंड ज्ञान म्हणजे माहिती बरं का ज्ञान कशाला म्हणायचं माहितीला ज्ञान म्हणायचं सांगायचं ज्ञानरूप नाही ती माहिती पदार्थाची काय त्याचं काय केलं त्यांनी आणि मी कोण आहे हे न कळल्यामुळं ते अज्ञान खंडन केले शब्दांनी कळलेल्यामुळं शब्द तिथं प्रवेश करीत नाही बिन वाणी रूप पंचीकरणात आलेले ते वाणीचा विषय नाही म्हणजे शब्दाचा विषय रूप नाही डोळ्याचा विषय नाही का नाही आणि एका ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं काय सांगितलं माहितीये का एक ओळी 15व्या अध्यायामध्ये की इदंतेशे वाळी मी बनावंड आहे का ओळी इदंतेशे वाळले इदंतेशी वाळले मी पणेवीन ढाळले रामकृष्ण हरी इदंतेशी वाळले मी पणेवीन ढाळले ते रूप पाहिजे आपले आपणच बघा ते आमचं मगरता येते म्हणजे सांगायचं तात्पर्य इदंतेशे शब्दाचा अर्थ काय दुसरं इदम इदम या शब्दाचा अर्थ जे विषय आहे ते विषयाला काय म्हणायचं डोळ्याचा विषय कानाचा विषय रूपाचा विषय मनाचा विषय सगळ्या इंद्रिय मनाचा जो विषय त्याला काय म्हणायचं इदम म्हणजे हे इदम इदम शरीर कोणते हे शरीर इदम मध्ये बसायला का हम मध्ये बसायला इदंते हा इदं जे जे ह्याच्यामध्ये बसायले ते ते मी नाही असं समजून घे इदंतेशे वाळीले म्हणजे ते मी नाही ठरले काय म्हणायचं मी नाही ठेवली ते मी नाही ठरले त्याला काय म्हणायचं इदंतेशे जे इदमचा विषय आहे ते जड आहे सूक्ष्म आसन पण जड आहे आणि मी इदमचा विषय नाही म्हणून तर आभास इदंतेचा बी विषय आणि चैतन्य बी मला कळत म्हणलं विषय झाला ना तो आता मला कळत म्हणजे मला माझा विषय झाला का दुसऱ्याला झाला माझा महाराज सांगत असते घटाला घट कळत नाही म्हणून तो कसा आहे आणि घट मला कळतो घटाला कळत का मला कळतो म्हणजे तो कसा कळतो ज्याला कळत नाही ते डोळ्याने असो विषय कोणता घ्या पण त्याला कळत नाही असा आणि तो कोणाला कळतो मला कळतो मला म्हणजे ह्या शरीराला का नाही मीला जितकं खरं त्याला ते कळत नाही
तितकंच खरं शरीराला शरीर, इंद्रियाला इंद्रिय, मनाला मन, प्राणाला प्राण. कळत नाहीत का? त्याला कळत. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, यायला कळत नाही असा अनुभव येणार नाही. कशाला? आणि त्याला कळत नाही असा काय? ह्या दोन्हीतलं फरक आहे बरं. घटाला घट कळत नाही असा काय? आणि घटाहून मी वेगळा आहे असं त्याला कळत नाही. मला कळत म्हणजे आमच्या त्याच्यात काय आहे? फरक आहे. पण शरीराला कळत नाही, इंद्रियाला कळत नाही, प्राणाला कळत नाही, मनाला सुद्धा मनात कळत, मनाला कळत नाही, इंद्रियाच्या द्वारे कळत, इंद्रियाला कळत नाही. सगळी कळण्याची व्यवस्था येत येते असं कळत. कशाबद्दल? शरीराबद्दल असं कळत की सगळी कळण्याची सुखदुःखाची व्यवस्था काय आहे, त्याला भोगा येते म्हणलेले. याला कळत नाही. कारण याला का? आता हे विचाराने कळत की याला का कळत नाही? ज्याचं आहे हे ज्याचं झालं त्याला कळत नाही म्हणून. आणि मला का कळत? मी ज्याचा आहे त्याला कळत. मी ज्याचा आहे कळणार आता. ते कळणं रूप आहे म्हणून मला कळत. मी ज्याचा आहे त्याला कळत. मग दोन आहेत का? वाटायला दोन. वाटायचं. चला आला नाही ते लक्षात आलं ना. मग महाराज म्हणते की घटाला घट कळत नाही, मला कळतो घट, आणि मला घट कळवतो हे मला कळत. म्हणजे आपल्याकडे दोन आले, कळणं बी आलं आणि त्याच्याकडे एकच आहे. तो फक्त कळतो का? त्याच्यात कळत. आणि इथं कळत, ज्याच्यात कळत ते बी कळत, ज्याच्याद्वारे कळत. तुम्हाला विचारलं का म्हणले ते फुल कशाने दिसलं, तुम्ही काय म्हणता? कानाने नाही. ते का हाका मारायले ते तुम्हाला आवाज यायला तर कशा? नाकाने. एखाद्या फुलाचा वास आला तर नाकाने, म्हणजे तुम्हाला कळत नाही. पण वास कोणाला कळाला? नाकाला का? नाकाने कळाला. डोळ्याला कळाला का? डोळ्याने कळाला. रूप अंतकरणात कळालं का? अंतकरणाला. तुम्हाला कळालं का दुसऱ्याने कळालं? म्हणजे आपल्याला इतकी काय होती म्हणून इदन तेशे वाळिले. वाळिले म्हणजे ते मी नाही ठरले. इदन तेशे वाळिले. मी पण आता ते आता दोन आले नाही सर, ते आणि मी. त्याला कळत नाही असं ते, आणि मला कळत असं मी. झाले की नाही? दोन. आता मी हे शब्द आलेला आहे तर तू मुळे आला का? मीला मी नाही, तू मुळ. हा, तू मुळ मी. तूच नाही तर मी कसला? हा, इथं ते शे वाळीले ते मी पणावीन डहारले. डहारले म्हणजे इतकंच नाही, ते कालचा विषय ते सगळीकडेच कसं आहे, तेच डहारलं. जाऊन काय होतं, काय आंब्याचं झाड काय झालं फळाने डहारलं. डहारले ते जे रूप आहे ते पाहिले पाहिजे आपणच, म्हणजे भेदा वाचून आपण आहोत असं समजायला काही हरकत नाही. शुद्ध रूपाने बोलणं असतं संतांचं. आपल्याला त्याचा काय करावं लागतं? आपल्याला उकल करायचा. त्यांनी तर सांगितलंय, आमचे तर पाठ झाले हो, पाठ झाले, पण काय झालं नाही. अर्थ नाही काय. हा, म्हणून जरा विचारा. आणि म्हणजे सांगितलं ना, शंकराचार्य म्हणतात की ती वस्तू कशी आहे, निषेध. हा, निषेध करून जे शिल्लक राहत. रास कशाला म्हणायचा? रास रास असती ना, दोनदा उजळावं लागते. किती आता शेतकरी असेल त्याला कळलं, पण ते शेतकरीच नाही, त्याला काय वावरतच गेलं नाही तर त्याला बी काय. पण पहिल्या उजळीते, कळ केलेलं काय करते, उजळीते. वारं जर द्वारा सुटलेलं असलं तर मग ते भुसकटन खाकऱ्या सगळ्या पलीकडे जाऊन काय होत्या, हाती पुन्हा हाणायला माझ्या बापूसारखं हुशार पाहिजे. जर एखादा
एखादं चुकीने कणीसच पडलं तर ते त्याच्यात ठेवावं लागत नाही, त्याला काय करावं लागतं, हातनीने खाकऱ्या पाकऱ्या हाणा लागत्या आणि मग नंतर पुन्हा एकदा उधळावं गुरुजी. राहायला साहेब धार द्यायची. हा मग ते उधळताना खाली कपडा टाकते आणि मग निश्चित धार सोड म्हणते, ती गप्पा गप्पा नको टाकू, जम्मा. मान टाक, म्हणजे राहिलं सायलं भूस फूस ते काय होतं ते निर्मळ होतं. धाळ निघून जातं. मग ती ज्वारी भरायला, कोणती ज्वारी आहे, हा राशी ज्वारी आहे. तसं पहिल्या सर्वनातून ह्याच्यातून भरा 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 हे सूर हे ते सगळं काय होत आहे निघत उडत आहे. आणि मग ते दुसरी जी धार असते ना, तिथे अद्वैत मकरंद म्हणजे धार आहे, त्याच्यामध्ये आता काही राहिलंच नाही पाहिजे, प्रमाण संशय हे ते काय व्हायला पाहिजे. म्हणून जे निषेध करून जे शिल्लक राहील ते अवधी रूप आहे ना, ते आपलं आहे. ते कशासारखं, हा आता बोलणंच बंद झालं. आता त्याला ते चित नाही का, त्याला चित म्हणायची गरज नाही, म्हणायची गरज. ज्ञान खंडन. शब्दाने त्याचं वर्णन होतच नाही म्हणून शब्द खंडन. शब्दाशिवाय व्यवहारात जमतच नाही. काय शब्दाला लय महत्वाची गोष्ट आहे संसारात, तर का नाही, शब्दावर सगळं बोलण्याला लयच महत्वाची गोष्ट आहे. बोलल्याशिवाय जमतच नाही. त्याशिवाय व्यवहारच होत नाही. नवरा बायकोचे भांडण व्हावं काय मला तोंड पाहायचं नाही, खरंच तुला बोलणारच नाही मी. काय 1 घंटे नाही, 1 घंट्याचं सोडून द्या, भांडणच तसं झाले. पण ते गेले नाही बाहेर, नका बोलू, पण मी इथंच राहिलो. पण आता त्या बायाची असतात ना बरोबर, कमती बाया. अहो आमचं महिना झाला आमचं बोलणंच नाही, काय नाही. आणि बोलले की महत्व, बोलायलाच पाहिजे. संसारात बोलणंच नाही. मला माझ्या हात खायला लागलेत, माझं सगळं करायचं, पण मला आमचं बोलणंच नाही म्हणजे आनंद नाही. आणि बोलण्यात काय आनंद, काही पैसे भेटत नाही, काही नाही. बरं वाटतं बोलणं. बोलणं लयच महत्वाचं आहे. आता तिकडे जर बोलणं महत्वाचं आहे तर इकडं परमार्थात तर तरी पण ते बोलणं कौरक निषेध करूच. हा उपकाराची राशी लय उपकारिक आहे. म्हणून बरं का तुम्हाला सांगतो, सगळ्यांनी संतांच्या वचनाची काय करावं, सेवा करावं, इमानदारीने निर्मळ म्हणा. आणि बाकीचे नाते गोत्याचे आहेत ना, मग ते बोलल्यासारखं दाखव. बरोबर, हो. आणि हे याच्याने आपलं अनंत जन्माचं दुःख काय होईल. आणि तिथल्या बोलण्याने ते सुसंगत असायला पाहिजे. व्यवहारातलं बोलणं का विसंगत, सुसंगत. हा परमार्थात सुद्धा बोलणं कसं पाहिजे, सुसंगत पाहिजे. अशा बऱ्याच बारकायच्या घोटाळा ह्या लक्ष्मण धर कवीने काय केल्या, साधकासमोर मांडलेल्या आहेत. आता ह्या श्लोकाचं आपण थोडस विवरण केलेलं आहे. तर भावार्थ त्या श्लोकाचा जो आहे त्या टीकेचं म्हणजे आहे, न ही भान दृश्ये सत्वम नरते. तर ह्या श्लोकावर तर आपल्याला भावार्थाची टीका साक्री महाराजांनी आपल्याकरता केलेली बघायची. हे जरा थोडं क्लिष्ट असल्यासारखं. तर ह्या श्लोकामध्ये सगळा त्यांनी वृत्ती प्रभाकरच घातले. तुम्हाला हे आहे ते वरती प्रभाकराचे ऐकणारे श्रोते होय. त्याच्यामध्ये न्यायशास्त्राची भाषा जास्त. आणि न्यायशास्त्र बुद्धी त्यांनी काय होती, योगशास्त्राने बुद्धी स्थिर होते बरं का. धर्मशास्त्राने बुद्धी शुद्ध होते. आणि न्यायशास्त्राने बुद्धी काय होते, बारकातला. म्हणून तुमचे सायन्स जे आहे तुमच्या शाळेतलं सगळे पोरं घेत नाहीत, नाही आवड असते. आणि हे काय म्हणतो अर्थशास्त्र,
नाही ते कामावर काय नाही येत. कॉमर्स. हा ते बँक मध्ये इकडे तिकडं हिशोबाचं पण न्यायशास्त्र ते हे हेच नाही ते. बुद्धिमान वकील डॉक्टर होणारेच काय करते सायन्स. हा. सांगायचे तात्पर्य न्यायशास्त्राने काय होतं बारकावा कळतो. काय कळतो सूक्ष्मात सूक्ष्म जरी विषय असला तरी आपल्याला ते हँडलिंग होतो. म्हणून याच्यामध्ये थोडासा आलेलं आहे तर आपण पाहतो. टीका टीकेचा भावार्थ म्हणजे संस्कृत टीकेचा भावार्थ. त्यांनी प्रमाण घेऊन शास्त्राचे प्रमाण घेऊन ते टीका त्यांनी केली. त्याचं भाषांतर आपल्याला कळत. पदार्थाचे ज्ञान बरं का. पदार्थ म्हणजे विषय. घट एक पदार्थ वस्तू म्हणा पदार्थ म्हणा. पदार्थाचे ज्ञान झाल्या वाचून कोणत्याही पदार्थाला सद्भाव नसतो म्हणजे सत्यपणा नसतो. लक्षात आलं ना. तुम्हाला घट म्हणायला काय पाहिजे घट आधी पाहिजे. घटाचा भाव पाहिजे. त्या घटामध्ये सुद्धा बरं का प्रगट होण्याच्या आधी नाही घट निर्माण होण्याच्या आधी कुंभाराने केलेला चिखल किंवा माती त्याचा कोणता भाव पाहिजे. प्राग भाव पाहिजे परंतु भाव नाही. म्हणजे त्याच्यामध्ये चिखलामध्ये घट असतोच. कसा त्याच्यात घट होण्याची काय आहे लायकी. हा त्याच्यामध्ये पट होण्याची लायकी नाही का घट होण्याची लायकी नाही. पट होण्याची लायकी नाही. तसं आपल्यामध्ये बी लायकी पाहिजे. लायकी पाहिजे. दुकानावर बसले पण चलिण्याची लायकी पाहिजे. लायकी पाहिजे. लग्न करायला पण लग्न करण्याची लायकी पाहिजे ना. का उगाच 7 वर्षाचं पोरग नाही त्याला का लायक आहे का ते लग्नाला. लग्नाला काय व्हायला पाहिजे ते लायक. तसं घटामध्ये घटत्व ही जाती आहे त्याच्यामध्ये होण्याची काय प्राग म्हणजे पूर्वी असणं. बरोबर आहे. हा त्याला म्हणायचं प्राग भाव. आता घट तयार झाला. घट तयार झाला की प्राग भावाचा अभाव झाला. काय झाला अभाव. आता कसा अभाव झाला कसा अभाव झाला सांगा बरं. इतकं उशीर नको. तयार झालं ना घट आता. हो पण त्याच्यात पराग भाव नाही ते कशामुळे नाही. पुन्हा त्याचा घट घट नाही का आहे. पण त्या घटापासून दुसरा घट होत नाही. पुन्हा दुसरा घट होत आहे का नाही. मजेशीर तुमची पोळी झाली का नाही. हुंड्यामध्ये पोळी तो आहे का नाही पण खाता येते का नाही. तयारच नाही झाली. मग घटा त्या ते हुंडा केला जो ह्याचा चिखलाचा मग त्याच्यात घटत्व नाही का. पाणी भरता येतं का नाही. कवा भरता येईल. तयार झाले. पोळी कवा खाता येईल. तयार पोळीपासून पोळी होती का नाही. हुंड्यापासून पुन्हा पोळी होईल का पोळीपासून पोळी. हा कारण ते प्राग भावाचा काय झाला संपला. पोळी आहे की प्राग संपला. म्हणून तिथं काय पाहिजे मार्केट. आणि येडे मोडे ते अशा मान हरी याच्यासारखे काही बुद्धिमान असे ते जरा टोकी देत टोकायला नाही समजल्यावर अर्धे कमी झाले. खेळीमेळी हा अर्धे कमी झाले. खेळीमेळी नाही त्याच्यामध्ये बौद्धिकता वाढते मात्र. आता ते आपल्याला झेपत नाही म्हणून सोडून द्या. पण खरंच ग्रंथावरती वृत्ती प्रभा आहे बरं काय. त्याचं नाव काय वृत्ती प्रभा. गुरुजी त्याचं नाव काय वृत्ती प्रभा आहे. म्हणजे वृत्तीच्या ज्ञानाची प्रभा आहे. वरती कशाला म्हणायचं माहितीये का. एकदम वरती कशा वरती म्हणजे वरती. तुम्हाला माहित नाही का इतक्या दिवसांनी कळलं. म्हणून सुरुवातीलाच हा महाराजांनी पाहिले वृत्ती किशी को कहे. वृत्ती म्हणजे काय वृत्तीचं पुन्हा फल काय. ह्या 3च प्रश्नावरती एवढा मोठा ग्रंथ झाला. किती वृत्तीचं फल काय वृत्ती म्हणजे काय आणि वृत्तीचं कार्य म्हणजे काय. म्हणून ध्यानात घ्या. गुरुजीचे एक वचन मला ऐकायला भेटलेले. ते असं म्हणत होते बरं का
अरे आपल्या अंतकरणाची वृत्ती नाही का, वृत्ती ब्रह्माकार नाही ब्रह्मकार हा? ब्रह्मकार देहा आणि वृत्तीने ध्यानात घेऊ का, वृत्तीने आकार धरल्याशिवाय, हा वृत्तीने आकार धरल्याशिवाय आपले ज्ञान होत नाही. नाही होत. काय म्हणणं आहे? बरोबर आहे. जसं रूपवान पदार्थावर प्रकाश रूप पडल्याशिवाय, हा वस्तू बोल. रूपवान पदार्थ जे आहेत ना डोळ्याला दिसते त्याला काय म्हणायचं? रूपवान पदार्थ. पण ते रूपवान पदार्थाचं डोळ्याने दिसण्याकरता काय पाहिजे? ते प्रकाश रूप सूर्याचं किरण पडायला पाहिजे. तेव्हा काय होईल? ते आपल्याला मोबाईल ठेवलेला आहे, ते तिथे पैसे ठेवलेले आहे, ते तिथे खुर्च्यांवर, ते झाडाचं फुलांवर तोडून कवा प्रकाश पाड्या त्या सूर्याचा किरण रूपी प्रकाश पडल्यावर त्याचं काय होतं? ज्ञान. तसं आपल्याला ज्ञान केव्हा होतं? पदार्थ असायला पाहिजे. हो पुन्हा वृत्तीने त्या आकार पदार्थाने वरतीचा आकार, धरायला पाहिजे. वरतीने त्या पदार्थाचा आकार धरायला पाहिजे. तेव्हा ते आपल्याला काय होतं? दिसून ऐकून काय सगळं घ्या म्हणते. वरतीने आकार झालं वरती चोकळत. काय म्हणते? ती आपल्याला वरतीने वरतीने आकार धरले नाही. आणि ज्याचा ज्याचा आकार धरला हा तिथला अज्ञान नष्ट होत. वृत्तीने आकार धरला की मला जे पहिलं दिसलेलं नव्हतं, कळलं नव्हतं, ते कळलं. तसं आपल्याला आपण काम कळलं ना. वृत्ती आकार कोणाचा? आपला. आपला म्हणून शरीराचा धरायली, हो हा हा म्हणून शरीराचं आपल्याला ज्ञान व्हायला. हो लक्ष झालं. पण आपल्याला आपण सचित आनंद अद्वैत ब्रह्मा आहोत असं असं आकार धरली नाही. अहम ब्रह्मा ब्रह्मास्मी आणि अहम देहास्मी, अहम घटास्मी, घट माझा आहे मी असं म्हणतो ना आपण. अहम देहास्मी म्हणजे देह मी आहे, देह माझा आहे. अहम मम म्हणून तर भगवद्गीतेमध्ये आलेले अहम ममतेच्या लवळ सवडी. सवडी माती न पावती. मला मला मी असून मला काय कळत, मला का कळणं तुम्ही घ्या. अहम ममतेच्या लवड सवडी, मातेन पवतीच बापुडी, म्हणून जन्म जन्म मरणाच्या उथडी ढवळ. ढवळीचे. म्हणजे जन्म मरणाच्या मोठ्या ह्याच्यामध्ये काय होतं ते सांगायचं तात्पर्य. वृत्तीने आकार धरला की ज्ञान. आपली वृत्ती आपल्याकडे फिरली नाही का? वृत्ती नाही आपल्याकडे नाही फिरली. आणि पुन्हा सांगतो, सुरुवातीला खूप चिंतन आले त्याच्यामध्ये. वृत्ती किसी को कहते है, पहिलाच प्रश्न. आणि वृत्तीचं फळ कार्य काय आहे आणि वृत्तीचं फल काय आहे. तो वृत्ती कुणालाही म्हणता येत नाही. काम क्रोध हे सूक्ष्म असलेत, अंतकरणाचेच परिणाम आहेत ते. हो सुख दुःख काम क्रोध हे जे आहेत ना, ते शरीराचे परिणाम आहेत का अंतकरणाचे परिणाम? आणि वरती अंतकरण होय. हा? हा? हे सुख दुःख झाले हे परिणाम. जसं घट हा मातीचा परिणाम, पट हा कापसाचा कापसाचा परिणाम आहे, पोळी ही गव्हाचा परिणाम. गव्हाच्या त्याचा पोळी आहे. तसं वरती अंतकरणाचा परिणाम. आणि हे सुख दुःख आदी काम करू आधी म्हणजे वृत्तीचे परिणाम अंतकरणात. सुख दुःख कुठं जाईल? मग अंतकरण अंतकरणाचे म्हणजे दोन्हीची मान कोण आहे? पण एक पोट काळा निघले आणि एक पोट गोरं निघले. माहिती एकच आहे, पण दोन पोरं कसे झाले? एक गोरं आणि एक काळं. एक माईवर गेलं आणि एक असं म्हणायला काही हो युक्ती आपल्या. आणि तसं इथं सुख दुःख काम क्रोध आदी हे सूक्ष्म आहेत का स्थूल येत? आणि कार्य आहेत का कारण येत? कार्य आहेत. आणि हे कार्य कोणाचे येत? अंतकरणाचे. कार्य म्हणजे परिणाम. अंतकरणाचे काय? आणि वरती तरी अंतकरणाचा. मग हे दोन्हीत काय फरक? म्हणजे वरती किसुको कळते, अंतकरणाचाच परिणाम म्हणल्यावर शंका करणाऱ्यांनी शंका केली की मग ते सुख दुःख आणि काम क्रोध आदी
हे सुद्धा कशाचे परिणाम आहे? आणि वृत्ती सुद्धा कशी? क्रोध व्याप्त झाल्यावर आपण जास्तच मूड होतो का ज्ञान होतो? थांब थांब जरा मी येऊन बाहेरून जाऊन येतो. काय घेऊन येतो? आणि मग तिथं विवेक होईल का सगळ्याच बुडून जाईल? हा? काम बघा, काम निर्माण झालं तरी विवेक राहत नाही, क्रोध निर्माण झाला तरी विवेक राहत नाही, लोभ निर्माण झाला तरी खून करण्याची तयारी आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मच्छर हे सगळे विचार होऊ देत नाही. हे परिणाम कोणाचे? हे बी थोडस आपल्याला चौकून आपल्याला काय करायचं? जास्त औषध घेण्याची गरज आहे का आपलं जे गुण येईन त्याचे? तसं इथं सांगितलेलं आहे. मग ते तामस परिणाम आहे. कोणता? अंतःकरणाचा पण तामस परिणाम. आणि वरती इथे दोन शब्द वापरले बरं का. एक तर अज्ञान घेतलेलं आहे, अज्ञानाचा परिणाम, नाही तर अंतःकरणाचा परिणाम. दोन्हीचा म्हणजे तुम्हाला जसं पसंत तसं विचारसागर मध्ये ते सांगितलं. वरती कशाला म्हणायचं? पुन्हा तो परिणाम बरं का, प्रकाशक परिणाम आहे का अप्रकाशक परिणाम? हा, प्रकाशक परिणाम. आणि काम क्रोध आधी अप्रकाशित परिणाम म्हणजे त्याच्यामध्ये ज्ञान होण्याची, त्याला ज्ञान नाही त्याच्यात ज्ञान नाही. बरोबर आहे ना? क्रोध आला, आता तुम्हाला क्रोध आल्यावर, राग आल्यावर, एक जण म्हणला यायला राग आणला ना तर मला 1000 रुपये दे. राग आणला. हो, आता राग ते बोललेत खरे, मला राग येईल बरं का, मला असं म्हणता म्हणता राग आलाच त्याला. पाहू का रे तुमची सोय कापासून पाहिलं मी तर. म्हणजे रागाला राग कळाला का राग आलेला? राग तुम्हाला कळत नाही का? राग यायला, राग यायला, राग यायला, नाक टाईट झालं म्हणजे काय यायला? राग यायला. हे कुणाला कळायले? पण त्या रागात राग कळायला का रागाकार वृत्ती झाल्यावर? म्हणजे ज्ञान होण्याची व्यवस्था कुठे? अंतःकरणाचा सात्विक परिणाम म्हणा किंवा ज्ञानरूप परिणाम म्हणा. म्हणून त्याच्यामध्ये काय होय? ज्ञान होण्याची व्यवस्था आहे. प्राग भावला प्राग भाव कळत नाही, प्रज्ञा भावला, पण घट झाल्यावर प्राग भाव राहत नाही. काय होत नाही? प्रभाव राहत. कोणता आहे मग आता प्रागभाव? का नाही? घटापासून घट होईल ना. घटापासून घट, पोळीपासून पोळी, पटापासून पुन्हा कपड्यापासून दुसरा कपडा होत नाही. त्याला काय म्हणायचं? त्याच्यातला भाव संपला. आसनेपणा. प्राग म्हणजे आसनेपणा गेला. आता काय घट आहे, आता कोणता भाव झाला तिथं? प्रदोष हा भाव. आता प्रदोष हा भाव घट झाला की त्याच्यात आहेच बरं का. आणि तो केव्हा जाईल? कुठला घट फाडला की गेला, पुन्हा डबल फाडायची गरज नाही. म्हणजे परत अभाव गेला. ध्वंस म्हणजे काय? गेला तो. ध्वंस म्हणजे नाश. घटावर काठी मारली की त्या घटाचा काय झाला? ध्वंस झालेला आहे. म्हणून शरीरादी सगळ्या जगात हे हाय सुरू आहे. प्रागभाव, प्रदोषाभाव, अनिन्याभाव, बरं का. आणि शेवटीला शेवटीला अत्यंत अभाव. कोणता? अत्यंत अभाव. अत्यंत अभाव. मोबाईल मध्ये ऐकणारे सांगायला अत्यंत अभाव. अत्यंत अभाव. म्हणून ते काय म्हणायचं त्याच्यामुळे ते इथं आलं ते. पदार्थाचं ज्ञान झाल्या वाचून कोणत्याही पदार्थाला सद्भाव नाही.
तुम्ही केव्हा म्हणा ते पदार्थ त्याचं ज्ञान झाल्यावर आणि ज्या वस्तूचं ज्ञानच झालं नाही. कसं होईल मग असं पदार्थ अहो तुम्हाला वंद्या पुत्र काळा आहे का गोरा आहे सांगा ना. कसं आहे ते काम नाही ज्ञानच नाही काम नाही सांगताय. बघितलं त्याचं काम नाही ज्ञान ज्ञानच नाही ना. म्हणजे त्याचं काय आहे अत्यंत अभाव. कोणाचा? वंद्यापुत्र हा तसं ह्या जगताचा सुद्धा कसा आहे अत्यंत अभाव. अत्यंत अभाव आहे. भाव नाही बरं का. अत्यंत अभाव रूप म्हणून ते डोकत नाही पण. अत्यंत अभाव रूप नाही कळल्यामुळं तर हे श्लोक तयार झाला. त्या श्लोकाची निर्मिती कशी होईल? कळलं नाही ब्रह्म कसं आहे त्याला तुम्ही म्हणतात पण ते म्हणते त्याच्या सचित आनंदामुळं त्याला ब्रह्म म्हणायचं. म्हणजे त्याला जे सचित आनंद म्हणायचं ना ते कुणाकडे बघून कुणाकडे बघून जड दुःख हा तुम्ही बाप म्हणाले कोणाकडे बघून मुलाकडे मुलाकडे बघून. तुम्ही भाऊ म्हणाले कोणाकडे बघून हा तुम्ही चुलता म्हणाले तर कोणाकडे बघून. तसं ब्रह्माला सचित आनंद व्यापक म्हणायलेत ना ते कोणाकडे बघून परिस्थितीमुळे व्याप्यामुळं वापक जडामुळं चेतन बदलणारामुळं न बदलणार आणि दुःखाला पाहून म्हणजे याच्यामुळं त्याला म्हणायचं आणि त्याच्या ठिकाणी ते नाहीच. हा असा आपला झाला विषय तो याच्यामुळं सापेक्ष त्याला म्हणायची. पण आता पण त्याला म्हणावं लागलं का नाही तर ते काय म्हणाले की सचितानंद हे संपूर्ण जगत खोटं ठरल्यावर त्या खोट्याच्या संबंधाने नाव सुद्धा कशी आली त्याला त्याला गरज नाही. पण हे तू नाही हे नाहीच म्हणायची काय आहे. म्हणून 3 गोष्टी ध्यानात ठेवा. महाराजांनी खूप सुंदर सांगितलेले आहे की हे मी नाही शरीराधीप. पुन्हा दुसऱ्या नंबरवर भाऊ हे रामभाऊ माझं नाही माझं नाही. आणि तिसऱ्या नंबरवर खरं नाही खरं नाही. बदलत आणि याला म्हणणारा खराय खराय म्हणून हे खरं आपल्याला मी नाही माझं नाही एवढं जरी आपल्याला जमत नाही. नाही म्हणून ही शंका हे श्लोक त्याच्यावर निर्माण झाला. हे कल्पित आहे कल्पित पदार्थ महाराज म्हणतात दिसलं का नाही दिसला काय आणि नाही दिसला का. चित्र भिंतीवरले दिसले का नाही दिसले तरी तुम्हाला रडता येतं का. तसं आपल्याला कल्पित ठरलं पाहिजे म्हणून ते ध्यानात घ्या बरं का. नुसतं पाठ करून भागणार नाही. हे ज्याच्या त्याच्या चित्तामध्ये हे आपल्याला सकाळी महाराज म्हणतात सकाळी जसं जाग झाल्यावर स्वप्नाबद्दल हानी लाभ नाही तितकाच आपल्याला हे सगळं प्रत्यक्ष घटना घडत असताना वाटायला पाहिजे. इतकं जवकत नाही नाही जवकत नाही त्याच्यासाठी ते हा लागलं दिसणार नाही उचलला तरी लाल दिसणार त्याला संसर्ग अध्यास. पण हे अध्यासात सुद्धा आपल्याला परिचय व्हायला पाहिजे. संसर्ग अध्यास कशाला म्हणायचं स्वरूप अध्यास कशाला म्हणायचं. हे अध्यासाचे 2 लक्षणे खूप चिंतन आहे. कळता 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 कळत हाव भुकेल्यासारखं बी करू नका. पचन तेवढं खा का वाढेल तेवढं खा. पसंत तेवढं खावं. आणि 6 जण तसे लिहावा का घरात लय दागिने असलेलं नाही साधन 2 नती होते ते विकून वापायचं नाही. लय बटे कपडे होते का घालतो एकावर 1-2 ड्रेस खालून वेगळ्या रंगाचा आणि वरच्या वेगळ्या रंग असं का म्हणजे लय बटे घालत काय एवढंच हे काय झालं ते तसं नाही. साधन तसं म्हणले मस्त साधन तसं लिहावा खावा आणि पटन तसं बोला रुचन तसं आणि काय हे बोलायला म्हणलं ते येईन आपल्याला ईश्वराने बुद्धी दिलेली आहे. इमानदारीने थोडा आपल्यासाठी तिचा वापर आपण आतापर्यंत दुसऱ्यासाठी वापरून काय झाली
गुड झाले हो हाड काय सांग कच करून करण तर काही संपन या सासा आहेत ना ह्या नवीन आलेल्या शिकलेल्या पोरी त्या सासाला लय बेकार करायचं शिकलेल्या त्वरा असून थोडं शिकलेलं आहे आणि ही बिचारी शिकलेली नाही हो रगत यायच्या पुढी 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 केल्या तर म्हणते आमची सासूबाई कशी आहे आवड तसंच इथं जाऊ द्या जास्त संपला शिष्याची शंकेपर्यंत आपण घेऊ पदार्थाचे ज्ञान झाल्यावर सूत्र घ्या बरं का उद्या आपल्याला लक्षात विचारत आलं पाहिजे पदार्थाचे ज्ञान झाल्यावाचून कोणत्याही पदार्थाला सद्भाव म्हणजे अस्तित्व नाही आणि कोणत्याही पदार्थाला त्याचं स्वभावाचं अस्तित्व नाही सगळ्याला अस्तित्व कोण दिलं असण्याला बी आपणच आणि त्याचं ज्ञान होण्याला सुद्धा आपणच कारण केव्हाही भान न होणारे सश्याचे शिंग अशा असेच का लहान सश्याला शिंगत नाही अशा ते कोणची म्हैस आहे ती कोकणी सश्याला शिंग भान न होणारे सश्याचे शिंग किंवा वंद्यपुत्र दोन्हीतून पंच घ्या इत्यादी पदार्थांना सत्व नसल्यामुळं कोणासही कोणीही मानित नाही किंवा त्याचं भान होत नाही किंवा ज्ञान होत सांगा बरं सश्याचं वर्णन आहे ना शाळेत मुलाला सांगितलं ससा रे ससा दिसतोस कसा कापूस पिंजला त्याचे असे कान असे म्हशी शेळीसारखे पाळलेले असे उभे आणि ते कसे दिसतेत कानासारखे दिसतेत का कान शिंगासारखे दिसतेत का शिंगासारखे म्हणून या ठिकाणी वंद्यापुत्र इत्यादी पदार्थाचे सत्व असल्याचे कोणासही मानित नाही असं सांगितल्यावर शिष्याने शंका केली महाराज या सिद्धांताचा प्रस्तुत विषयात काय उपयोग विषय चालला ना त्याच्याबद्दल याचा संबंध कसा आहे यायला एवढं सांगायचं की संपूर्ण जगत वंद्यापुत्राप्रमाणे आजादवाद सांगायचा पण पटत नाही ना खरं सांगू तुम्हाला आता आपले जठर असे झाले कमजोर की त्याला खपलीचे गहू पहिल्याने एकदा जर गहू खाल्ले ना तर दुसऱ्या वेळेला खाऊ वाटत नव्हतं इतके काय होते ते ताकद होते आणि आता भाकरी सारख्या झाल्या सकाळी खाल्लं तरी संध्याकाळी खाल्लं तरी काहीच होईना बरोबर आहे गावरानी चांगलं तूप पचत नाही बरोबर आहे ना तसं हे वंद्यापुत्र वत संपूर्ण आहे असं हे आपल्याला पचत नाही म्हणजे झेपत नाही म्हणा काय म्हणा ते म्हणतो की तुम्ही हे हा विषय कशासाठी काय उपयोग आहे तर त्याच्यावर गुरुजीने उत्तर दिले की जड पदार्थाचे चैतन्य संबंधापासून ज्ञान होत नाही आणि जडाला स्वतःच प्रकाश आहे असे मानले तर त्याला जडत्व राहणार नाही कसं करायचं बरोबर घटाने घटच कळाला नाही चेतन होईल म्हणजे चेतन झालं ना ते दोन चेतन होईल ते एक असं होईल ते तरी पुन्हा शिष्य शंका करतो पण या सिद्धांताचा तरी जोपर्यंत कळत नाही कोणाला शिष्याला नाही आपल्याला बाई म्हणली काय बाई महाराज काय शिष्य हुशार हो फार काही नाही त्याला सांगायचं का आपल्याला असं ऐकणाऱ्याला वाटलं पाहिजे बरं का हो नाही तर त्या दोघांच विचारायच लागला गुरु असं नाही हे आपल्या करता मग कधी बी पुन्हा तुम्हाला सांगतो शिष्य गुरु दोन नाहीत शंका नाही समजलेले जर असली बुद्धी तर त्याला शिष्य म्हणायचं आणि समजून जर सांगण्याचं वक्रत्व असलं तर गुरु पण एकालाच का दोन इकडे बी चेतन माहितीवान चेतन म्हणजे गुरु आणि न माहितीवान माहिती करून घेण्यासाठी जर ईश्वर लागला तर म्हणून खऱ्या अर्थाने शिष्य नाही आणि श्रोता नाही आणि असं पंचीकरणात आलेलं नाही गुरु नाही शिष्य बघा ते तुला काय समजलं
सांग. असं सांगताना शेवटला शिष्याच्या मुखातून तो दोहा निघला नाही. क्षेत्र बी नाही, क्षेत्रज्ञ नाही, साक्षी बी नाही, साक्षी बी नाही. नाही साक्षी साक्षी दोय असा दोहा आहे बरं का. खूप चिंतन केलं पाहिजे आणि आपलंच आहे म्हणून थोडं ध्यानात बी ठेवलं पाहिजे. काही काहीचं म्हणणं असं नाही समजा, पण काही काही नाही ध्यानात धरलं तर उद्या आहेत ना सांगेल. आज आहे ते झाली पण उद्या उद्या असं बी नाही बरं का. म्हणून भरवसाच नाही धरायचा हा उद्याचा भरोसा नाही. आहे भरोसा. भरोसा वाटासाठी आगाव पण आहे. तुम्ही नाही बरं का. आगाव पण आहे. आज नाही उद्या लांब टाकायचं नाही. क्षणभंगर नाही भरोसा. चला राहिलेला विषय पुंडलिकावर श्री ज्ञानदेव येणे वागे यज्ञ तुषावी दया सुष्कर्मी भूता परस्परे दुरितांचे विश्वधर्म ईश्वर निष्ठाची चला चेतना चिंतामणी बोल जय चंद्र में जे अलांछन मार्कंड जे किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, भगवान की जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी गुरुजी. रामकृष्ण रामकृष्ण हरी महाराज. सर्वांना रामकृष्ण हरी. जय हरी महाराज. जय हरी. देवकर रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण ठेवा. आनंदीला आम्ही डोळ्या सांगतोच ना. माणसं काही जिंकलेली. मोबाईल
हो ना